हिंगणा तालुक्यामधील गोरवाडा येथे जमीन व्यवहाराच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे। सर्वे क्रमांक 142-1 या शेती संदर्भात शेतकरी रामाजी वरठी यांनी तब्बल 15 वर्षांपूर्वी झालेल्या रजिस्ट्री व्यवहारात फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे। नमस्कार, आपण बघत आहात NTV 24 आणि मी आहे तुमच्या सोबत नंदिनी बर्वे। फेरफार रद्द करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मांग जोर धरू लागली आहे। दरम्यान शेतकरी शेतमजूर संघटना विदर्भचे अध्यक्ष लक्ष्मण घावघवे यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनात उभे राहत न्यायासाठी लढा देण्याचा इशारा दिला। आता महसूल विभाग या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण हिंगणा तालुक्याचे लक्ष लागले आहे। नमस्कार, काय शेतकऱ्याचं नाव तुमचं वाला? रामा गंगावरती। काय समस्या आहे तुमची वाली? समस्या म्हणजे वावराबद्दल कशी का? 2010 मध्ये 2010 की 11? 26चा जमाना आला, 2026। हां, बस एवढा विषय आहे। माझी काय विषय आहे? माझ्याशी धोका झाला शेतीबद्दल। जागरीकरण करायला बोलावलं तहसीलनी, तर त्यांनी इकडे माझ्या हाताने करून घेतली। कोण केली? अशोक मस्केबाई। अशोक मस्केबाई? अशोक मस्केबाई नाव आहे? हो, त्याच्या मुलाचा अशोक नाव आहे, तिच्या वृषभ नाव आहे का? अशोक आहे। आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मणराव घावघवे आहे। काय काका, काय प्रकरण आहे तुमचं वालं? माझं प्रकरण काय नाही, माझ्याकडे हे प्रकरण आलेलं आहे। काय शेतकऱ्याचं? शेतकऱ्याचं। मी शेतकरी संघटनेचा विदर्भ अध्यक्ष आहे। हां, आता हा वैभव काय सचिन मस्के, थांब। हां, काय नाव आहे त्याचं? वैभव अशोक मस्के शेतकरी शेती घेणाऱ्याचं घेणार आहे। हां, त्यांना काय फसवणूक केली? या माणसांनी 2011 मध्ये ह्या शेतकऱ्याला मी तहसीलला या, तुमचं एग्रीमेंट करतो आणि तुम्हाला पैसे देतो, एग्रीमेंटच्या नावावर इथं बोलवलं आणि यांची विक्री मारून घेतली। विक्री मारल्यानंतर यांना आता किती वर्ष झाले? मग हे जमीन रजिस्ट्री केव्हा झाली? 2011 मध्ये रजिस्ट्री झाली। हां, मग आता काय प्रकरण आहे? रजिस्ट्री 2011 मध्ये झाली। या माणसाला वाटलं का माझं एग्रीमेंट झालेलं आहे, हां, ह्या त्याच्याकडे जाय, माझी विक्री करा, माझी विक्री करा, मला पैसे द्या। पण त्यानं पहिले याची मारली होती ना। मग आता याला नोटीस आला, नोटीस असा आला फेरफार बद्दल। मग ह्या घेतलं, ह्या मालकानं त्यावेळेस का नाही फेरफार केला? मग पण चक्क तुमचं असं म्हणणं आहे का 15 वर्षाच्या बाद फेरफार म्हणजे काहीतरी भूगोळ कारभार आहे याच्यात? आहेत ना मोगड, त्यानं पैसे कसे दिले, चेक न दिले, काय न दिले, हे तो सिद्ध करा। बरोबर आहे? बरोबर। मग आता शेतकऱ्याचं म्हणणं काय का न्यायालयात जायचं आहे असं म्हणणं नाही, आहे? तो न्यायालयात जाईन शेतकरी, पण आम्ही तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे याचा फेरफार होऊ नये असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या साईडने भूमिका मांडत आहे हिंगणा तालुक्यामध्ये? विदर्भ अध्यक्ष आहे, म्हणजे तुम्ही हिंगणा तालुक्यात शेतकऱ्यासाठी लढणार असं तुमचं म्हणणं आहे? बापा, लढासाठी तर आपल्याला भगवंतानं पण एवढं पदच दिलं आहे। NTV 24 करिता हिंगणा नागपूर वरून सागर पडोडे यांची रिपोर्ट।